आई एकविरा देवीची मूर्ती स्थापन केलेली आहे। 1000 रुपये किलो, 800 रुपये किलो आणि रावस आहे 1000 रुपये किलो। हा जिताडा कसा 700 रुपये किलो। कोलंबी 700 रुपये किलो। मग कशी किलो आहे? 1400 रुपये किलो। हा किती किलो झाला? 3 किलो 700 ग्रॅम। मोठी कोलंबी कशी आहे? 2000 ला वाटा आहे पूर्ण। कालवे कसे? 200 ला वाटा आहे। रावस कसा आहे तो? 350 ला एक, 250 ला जोडी। हा जवला 400 रुपये किलो। अच्छा 200 रुपये पाव किलो। बांगडे 100 से किलो। 400 रुपये किलो आहे। हा शिप्यांचा वाटा कसा? 100 ला। 300 ला वाटा आहे का? आणि बांगड्याचा वाटा कसा आहे हा? 200। लेपा कसा आहे ते? 200 रुपये किलो। ठीक आहे, काटेरी आहे ना? एक 500 ला आहे। नमस्कार मित्रांनो, प्रमोद तनोरकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मी आता आलो आहे नवी मुंबईमधल्या CBD बेलापूरमधल्या दिवाळे गावात। दिवाळी गावामध्ये इथे मच्छी मार्केट आहे। तुम्ही माझ्या इथे मागे बघू शकता। दिवाळी कोळीवाड्याचा असं हे सुंदर सुशोभीकरण केलेलं आहे। तर चला तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया इथे कुठली कुठली मच्छी आहे आणि काय रेट आहे ते। CBD बेलापूर रेल्वे स्टेशनपासून दिवाळे कोळीवाड्याचं अंतर 1 किलोमीटरचे आहे। तर मित्रांनो, हे CBD बेलापूर रेल्वे स्टेशन आहे। इथून आता आपण दिवाळे गाव मच्छी मार्केटला जाणार आहोत। इथे हे दिवाळे कोळीवाडा मच्छी मार्केटचं हे इथे पार्किंग आहे। दिवाळे कोळीवाड्याचं हे छान असं हे सुशोभीकरण केलेलं आहे। इथे कैऱ्या, करवंद, इथे हे कैऱ्या, ताडगोळे, नंतर मग इथे असे हे फणस पण आहे। ताडगोळे कसे दिले हो? 100 ला किती? 12। ते खेकडे कसे आहेत? किती पाहिजे तुला म्हणा बोल। 500 देऊ? नाही पण कितीला आहेत ते सांगा। याच्यात तू दे 1200 ला। 1200 ला किती? 8 देते घे। इथे दिवाळी गाव मच्छी मार्केटमध्ये इथे तुम्ही बघू शकता। इथे आई एकविरा देवीची मूर्ती स्थापन केलेली आहे आणि इथून इथे असं दोन्ही बाजूला असं पूर्ण असं हे मच्छी मार्केट आहे। हा हलवा आहे ना मोठा? कितीला आहे हलवा हा? किलोचा भाव आहे। कसा किलो? 1000 रुपये किलो। हा कुठला मासा आहे? पहिला तांबोशी, तो पण किलोवरती आहे का? 800 रुपये किलो। आणि रावस आहे का हा? 1000 रुपये किलो। आणि हा जिताडा 700 रुपये किलो। जिताडा आहे 700 रुपये किलो। आणि हा पण हलवाच आहे ना? आणि हे काय टायगर प्रॉन्स? कोलंबी 700 रुपये किलो। 700 रुपये किलो। आणि हा एवढा मोठा मासा हा कुठला आहे? घोळ कसा किलो आहे हा? कटिंगमध्ये 1400 रुपये किलो। अच्छा, अक्का घेतला तर 1000 रुपये किलो। आणि ही कोलंबी 400 रुपये किलो। तर इकडे तुम्हाला ह्या नंबरवरती फोन करून मग विचारून येऊ शकता ना आज बाबा कुठले कुठले मासे आहेत ते। आणि ही सुरमई आहे ना? सुरमई कशी किलो आहे? 1400 रुपये किलो। 800 रुपये किलो पण 700 नहीं है। हा जिताडा कसा? 700 रुपये किलो। किलो 800 आहे, किलो 700 नहीं देते। 700 नाही देतात? कापून वगैरे देणार ना व्यवस्थित? कापलेला रेट वेगळा आहे, 1200 रुपये 1000 रुपये किलो। अच्छा, पण अख्खा घेतला तर 800 रुपये। ठीक आहे, 700 ना? अच्छा, या ताईंकडे बघा हे सगळे असे घोळ आहे, हलवा आहे, रावस आहे, सुरमई। आणि हा किती किलो झाला? 3 किलो 700 ग्रॅम। कोलंबीचा वाटा कसा आहे हो? 200 ला। आणि ही कुठली मच्छी आहे? वाकटी कसा आहे वाटा तो? 100 ला। मोठी कोलंबी कशी आहे? 2000 ला वाटा आहे पूर्ण। हा कालवे कसे? 200 ला वाटा आहे। आणि लॉबस्टर 1000 ला। 1000 ला किती आहे ते? 1 2 3 4 आहे।
पापलेटाचा वाटा कसा आहे हा? 1000ला एक. किती आहेत एका वाट्यामध्ये? 4 आहे. रावस कसा आहे तो? 700ला जोडी. 700ला जोडी, 350ला एक. आणि हे पापलेट? 800ला जोडी. 800ला जोडी. आणि हे छोटेवाले? 300ला. आणि कोलंबी? 200ला वाटा. आणि ही कोलंबी कशी? सेम आहे का? जिताडा कसा आहे तो? अच्छा, किलोचा भाव आहे इथे. 800 रुपये किलो अख्खा घेतला तर, आणि कट केला तर 1000 रुपये किलो. सुरमई कशी दिली हो? अच्छा, हां हां हां. ही कोलंबी? अच्छा, 200-300ला वाटा. आणि हे पापलेट? 700ला? 700ला. ही 600ला जोडी. आणि ही छोटी पापलेट? 250ला जोडी आहे. आणि हा मोठ्या कोलंबीचा वाटा कसा आहे? 500ला. तो 500ला. अच्छा, हा 400ला. हे काय कालवा कशी? 200ला वाटा. आणि कोलंबी 200. 400ला. आणि पापलेट? 250ला जोडी. आणि हे कितीला? 100ला. 100ला पूर्ण वाटा आहे तो. पूर्ण वाटा 100ला. आणि हे काय कर्दी आहे का? कितीला आहे तो वाटा? 100चा वाटा. अच्छा, हा 100चा वाटा सोललेली. हे जवला कसा हा? हा जवला 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. आणि कर्दी? कर्दी 300 रुपये किलो. 300 रुपये किलो आहे 150ची. अच्छा अच्छा. आणि हे सगळे पॅकिंग करून ठेवलेले आहेत. पॅकिंग केले. हे काय सोडे आहेत का? सोडे. सोडे कसं आहे ते? सोड्याचा भाव 800 रुपये अर्धा किलो, 1600 रुपये किलो. अच्छा, 1600 रुपये किलो. अच्छा. आणि छोटे वाकटी? छोटे वाकटे. आणि हे? अच्छा, 200 रुपये पाव किलो. आणि हे? 150 रुपये पाव. इथे पण हे सुकी मच्छी आहे. जवला आणि सोडा वगैरे सगळं आहे. अच्छा, हे बांगडे कसे हो? बांगडे कसे? बांगडे 100चे 3. 100चे 3 आहेत. अच्छा, मस्त बांगडे खायला. अच्छा अच्छा. सुके बोंबिलचा वाटा कसा आहे हा? अच्छा, 120ला देणार. अच्छा. आणि हे? ही 300ला आणि ही 100ला. साफ केलेली ही 200ला आहे. इथे पापलेट आणि ही कोलंबी आहे. कसा आहे पापलेटचा वाटा? 500ला. 500ला वाटा आहे. मोठी मोठी आहेत बघ. हे मोदकं कसे हो? हे 50. साफ केलेले 100. अच्छा, साफ केलेले 100ला आहेत. अच्छा अच्छा. ही मोठी कोलंबी कशी? कसा वाटा? 700 रुपये किलो. आणि हे पापलेट मोठा कसं किलो आहे? ते पण 700 रुपये किलो. ते बांगडे कसे किलो होतो? 300 रुपये किलो. लेपा कसा आहे ते? 200 रुपये किलो आहे. 200 रुपये किलो. किलो. आणि हलवा 900 रुपये किलो. हलवा 900 रुपये किलो. 900 रुपये किलो. आणि हा? हा राजा राणी 250 रुपये किलो. राणी मासा? राणी मासा. राजा राणी म्हणतात. राजा राणी 250 रुपये किलो. आणि पापलेट 1200 रुपये किलो. 1200 रुपये किलो आहे. आणि हे 1500 रुपये किलो. हे पापलेट काळे पापलेट. त्याला काय कलेट बोलतात? कलेट बोलतात का? अच्छा. आणि बोंबील 200चा वाटा. हा 200चा वाटा आहे. अच्छा अच्छा. आणि हा रावस 900 रुपये किलो. 900 रुपये किलो. आणि ही कोलंबी 700 रुपये किलो. 700 रुपये किलो आहे ही. अच्छा. आणि हा एक रावस किती किलोचा असणार? अर्धा किलो. अर्धा किलोचा. अच्छा. ही काय काटेरी आहे ना? कशी? हां, 1,500ला आहे. अच्छा. हे मोदकाचा वाटा कसा आहे? हां, 50ला वाटा आहे. बांगड्याचा वाटा कसा आहे? हां, 200ला 3 मोठे बांगडे. सुरमई कशी? 1200 रुपये किलो. इथे पण हे सुकी मच्छी आहे. करबी, जवला, बोंबील वगैरे आहे. हे काय माकुल आहे? हां, कसं आहे हे? 300ला वाटा आहे का? आणि हे मुशी?
500ला जोडी आहे. अच्छा. आणि बांगड्याचा वाटा कसा आहे हा? 200. 200ला किती? 5. कसा आहे खेकड्यांचा वाटा? हां 600ला. खेकड्याचा वाटा कसा आहे हा? 1200ला किती आहे ते? 7. मोठे आहेत. हां हे 500ला. हे किती आहेत? 1 2 3 4. हे पण 7 आहेत का? हा शिप्यांचा वाटा कसा? 100ला. हा एक अख्खा वाटा आहे का? 2 वाटे आहेत ते. भोय कितीला आहे ते? 400 रुपये किलो आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा बेलापूरमधल्या दिवाळे गावच्या मच्छी मार्केटचा ब्लॉग? इथे तुम्ही भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघितले आणि मोठमोठे मच्छी बघितले, जसे जिताडा, घोळ वगैरे. जिताड्याचा कटिंगचा आणि तांबोशीच्या कटिंगचा पण वेगळा ब्लॉग येणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.